अखंड प्रवाह ऊर्जेचा, उत्साहाचा, शौर्याचा, ते कधी थकले नाहीत, ते कधी झुकले नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही. पण नवा इतिहास हे कोणी बाबा आहेत काय, कुठे आहे ते बागेश्वर माहीत नाही मला. हे जे काय महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. खरं म्हणजे ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं. ते बुवा म्हणजे कोणी या पृथ्वी तलावरची महान व्यक्ती नाही. वय काय त्यांचं वय काय, अभ्यास काय. ते असं म्हणतात का किती मुलं जन्माला घाला, 4 मुलं. तुम्ही घाला ना आधी, तुम्ही ब्रह्मचारी. हां, अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय की 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मूल कोणाला द्या. हां, मग तुम्ही द्या. तुम्ही 5-25 मुलं जन्माला घाला आणि हवी तेवढी द्या, काय हरकत नाही, काय हरकत नाही द्यायला. स्वतःपासून हे जे संत बुवा महाराज आहेत त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हे हिंदुत्व नाही. परत सांगतो, भाजपा किंवा संघ ज्या हिंदुत्वाचा सध्या या माध्यमातून पुरस्कार करते किंवा खरात बाबासारखे लोक हे त्यांचे प्रचारक आहेत. हे हिंदुत्व अजिबात नाही आहे. एका बाजूला तुम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार मंत्रालय स्थापन करते आणि कोट्यवधी रुपये खर्च करताय लोकसंख्या नियंत्रणासाठी, आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून तुम्ही लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करताय. हे बाबा असं का नाही बोलले की 1 मूल प्रत्येकानं आपलं भारतीय सैन्यात दाखल व्हायला पाहिजे, असं का नाही बोलले. आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. 1 मूल बलिदानासाठी भारतीय राष्ट्रसेवेसाठी दिलं असतं. हे त्यांना का सुचत नाही, नाही सुचत त्यांना. हे दुर्दैवानं महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे त्यांची इतिहासाची मोडतोड करणं हे जे दुसरा कोणी केलं असतं ते एवढ्याला भारतीय जनता पक्षानं शिवरायांचा अपमान झाला हो असं बोंबलत रस्त्यावरती उतरले असते. उतरा ना. शिवाजी महाराजांविषयी अशा प्रकारचं विधान करणं. शिवाजी महाराज थकलेले कोणी पाहिले का, झुकलेले कोणी पाहिले का. त्यांच्या लढायांनी औरंगजेबाला थकवलं, त्यांच्या पुढल्या पिढीनं औरंगजेबाला थकवलं. या शिवाजी महाराजांनी न थकता अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, पळून लावलं, आणि तुम्ही त्यांना थकलेला माणूस म्हणता. कुठून तुम्हाला हे सुचतं, काय पिता काय तुम्ही, बोला. एका बाजूला बागेश्वर धाम यांचे हे विधान येते, दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांच्याकडनं सुद्धा कुठेतरी अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांच्या संदर्भात विधान येतं. नाही बघा की जाणीवपूर्वक आहे. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे, 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. गोविंदराव पानसरे यांचं 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कुठेही छत्रपतींची बदनामी नाही. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं. नक्कीच महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात आणि राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना, सरसंघ चालक व्यासपीठावर असताना, केंद्रीय मंत्री व्यासपीठावर असताना यांच्या इतिहासाविषयी महाराष्ट्राच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्यांना शिवाजी महाराजांविषयी अजिबात प्रेम नाही. 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी होर्डिंग लावले होते ना शिवाजी महाराजांबरोबर आपले स्वतःचे, काय शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कसा आहे मला वगैरे. मग ते थकले का आता, थकले कोण, मोदी थकले, कोण थकले का भाजपा थकली. पण सर आपण जर बघतो वारंवार अशी विधान होतात यापुढे देखील मूर्ख आहेत. जैन मुनी यांनी देखील बघा हे मूर्ख आहेत आणि ह्यांना डोक्यावर बसून ठेवलेलं आहे
हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हे बागेश्वर फागेश्वर ही भारतीय जनता पक्षाची खुळं आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत हे सगळे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे फार मोठं आर्थिक बजेट आहे आणि त्यांनी त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांची भूमिका, त्यांचा विचार स्वराज्याचा हा तोकडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण शिवाजी महाराज जर असते आत्ता तर अशा विचारांच्या लोकांचा त्यांनी कडेलोट केला असता. हो, असे लोक निर्माणच झाले नसते आज जे आहेत राज्यकर्ते. हो गया. सर आपण जर बघतो रोहित पवार यांनी ठीक आहे, चला. संजय जाधव संदर्भात देखील चर्चा होती. काय? ज्या प्रकारे आपचं ऑपरेशन लोटस ज्या प्रकारे झालं तसं पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची ठाकरेंच्या जरी चर्चा चालू आहे. काल परभणीची बैठक होती पण संजय जाधव तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपचं काय ऑपरेशन लुटस बिटस काय झालेलं नाही आहे. असे भगवडे प्रत्येक पक्षामध्ये असतात, राजकारणामध्ये असतात. आता आमच्याकडून 40 भगवडे गेले मेंदेच्या नेतृत्वाखाली, ते पळपुटेच आहेत ना. शिवाजी महाराजांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकून पळून जाता, त्यांना काय म्हणणार तुम्ही? असे प्रत्येक पक्षात लोक असतात. हे राघव चड्डाचं नाव तुम्ही घेताय किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य लोक आहेत, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ते घाबरले, ते पळून गेले. ही गोष्ट एवढ्या पुरतीच मर्यादित आहे. महाराष्ट्रातही तेच झालेलं आहे. अजित पवारांवरती धाडी पडल्या, ते 35-40 आमदार घेऊन निघून गेले. एकनाथ शिंदेवर धाडी पडल्या त्यांच्या लोकांवर, ते पळून गेले. हे का शौर्य आहे का? ही का कर्तबगारी आहे का? नाही. भाजपला वारंवार काय गरज पडते या सगळ्या? बघा, ऑपरेशन लोटसपेक्षाही हे ऑपरेशन डरपोक आहे. डरपोक लोक आहेत, कमजोर मनाचे लोक आहेत. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांना आपल्या पक्षाविषयी निष्ठा नाही, पळून जातात. चला. मराठी सक्तीच्या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांकडनं पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आला. ते असं देखील म्हणतात की रिक्षा चालकांचा मोर्चा कुठल्याही परिस्थितीत निघणार नाही. हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. मोर्चाचा एक प्रकारे इशारा देणं हा पब्लिसिटी स्टंट. आता 2 गट पडले आणि कुठेतरी सरकारमध्ये सुद्धा यामधून मतमतांतर सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती 2 गट पडता कामा नाहीत. हे मराठी राज्य आहे. हे मराठी राज्य आहे. उद्या 1 मे येतो आहे, महाराष्ट्र दिन. 106 हुतात्मे मराठी आहे. कळलं? 106 हुतात्मे मराठी आहेत ज्यांनी रक्त सांडलं आहे या महाराष्ट्रासाठी. अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर 2 गट पडत असेल तर मराठी विरोधी जो गट आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. सर मुंबईतील केएम रुग्णालयाचं नामकरणावरून वाद निर्माण झाले. हॉस्पिटलचे रुग्णालयाचे जे कर्मचारी असतात त्यांनी देखील म्हटलं आहे की नाव बदलू नका. ते म्हणतात की हॉस्पिटल चांगलं करा पण नावाचं काय तुम्ही मागणी केली की नाव बदलणार. कधी केली? परत हा प्रस्ताव बघा, अशा मागण्याला अर्थ नाही. मंगलप्रभात लोढा हे एक बिल्डर आहेत. त्यांची एक ट्रम्प टॉवर नावाचं टॉवर आहे. काय? ट्रम्प टॉवर. आधी त्याचं नाव बदला आणि त्या ट्रम्प टॉवरचं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर असं नाव करा. सर दिल्ली में जो है बीजेपी ने रहमान डकैत ऑफ दिल्ली शीश महल टू अरविंद केजरीवाल का जो है वीडियो जारी किया है. उस पर जो है राघव चड्डा जी का भी कहना है आप जो है दिल्ली आ रही है बिकॉज ऑफ शीश महल 2. नहीं नहीं, ठीक है. फिर नरेंद्र मोदी जी क्या झोपड़ी में रहते हैं क्या? नरेंद्र मोदी क्या झोपड़ी में रहते हैं? मुझे बताइए. 15 एकड़ के महल में ही रहते हैं ना. आपने इंदिरा गांधी का घर कभी देखा है? प्राइम मिनिस्टर जब रहती थी, एक 1 सफदरजंग रोड पर प्राइम मिनिस्टर का जो घर था, आप जाकर देखिए, फिर आपको पता चलेगा कि हमारे प्रधानमंत्री पहले वाले कितने सादगी से रहते थे. आप जाइए, लाल बहादुर शास्त्री जी का घर है जनपद के बाजू में, आप जाकर देखिए, जाइए देखिए. शीश महल की बात में मैं बात नहीं करूँगा, लेकिन अगर कोई बोलता है और इसलिए अगर किसी ने पार्टी छोड़ी है तो आप प्रधानमंत्री मोदी जी का जो स्पेशल फ्लाइट है 5 स्टार, वो भी जाकर देख लीजिए. उनके कपड़े को भी हाथ लगाइए, उनके पेन को भी देखिए, उनकी घड़ी को देखिए. चलिए, थैंक यू. सर बागेश्वर बाबा ने जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया है उसे लेकर जो है अपोजिशन लगातार गौर कर रहे हैं. अपोजिशन क्या, मैं महाराष्ट्र की बात करता हूँ. जो सत्ता में बैठे हैं उनको भी दुख होना चाहिए
कि एक बाबा महाराष्ट्र में आता है, उसके मंच पर राज्य के मुख्यमंत्री है, सरसंघ चालक है, आरएसएस प्रमुख है, नेतागण है, और वो जाकर शिवाजी महाराज का इतिहास मंच से बदल रहा है। मुख्यमंत्री को गुस्सा क्यों नहीं आ गया? आरएसएस प्रमुख को गुस्सा क्यों नहीं आ गया? इतिहास बदलने वाला ये बाबा जो है, ऐसे बाबा ढोंगी बाबा होते हैं। पहले पढ़ाई करो, इतिहास पढ़ो महाराष्ट्र का, शिवाजी महाराज का। शिवाजी महाराज थे, इसलिए आप लोग आज भी हिंदू बनकर जी रहे हो। मैं ये बाबा को कहना चाहता हूँ, बागेश्वर वाले, चलिए। सर, एक- सर, 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 सर,